नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांचा राजीनामा. नेपाळचे पंतप्रधान दुबईला पळून जाण्याच्या तयारी. सोशल मीडियावरून नेपाळमध्ये अराजकता. नेपाळमध्ये आंदोलकांनी संसद पेटवली. नेत्यांच्या मंत्र्यांच्या घरांचीही जाळपोळ. अर्थमंत्र्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. सरकारनं 2 सप्टेंबरचा GR मागे घ्यावा किंवा त्यामध्ये बदल करा. छगन भुजबळ यांची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर सरकारनं GR प्रचंड दबावाखाली काढला. भुजबळांचा पत्रात उल्लेख. GR मधील मराठा समाज या शब्दावर आमचा आक्षेप. ओबीसी आणि कुणबी असा उल्लेख करायला हवा होता. तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं चूक. समता परिषदेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा. गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा राडा. पोटनियम बदलून संचालक संख्या वाढवायला शौमिका महाडिक यांचा विरोध. सभेत जोरदार गोंधळ. संजय राऊत हे भाद्रपदातील कावळे आहेत. निकालानंतर त्यांना श्राद्धाचा घास मिळेल. अनिल बोंडेंची राऊतांवर खालच्या पातळीवर टीका. त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं. मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. क्रॉस वोटिंगचं स्वप्न विरोधकांनी पाहत राहावं. आगे आगे देखो होता है क्या. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. रोहित पवारांचे आरोप बिवलकर कुटुंबियांनी फेटाळले. मी कोणाची जमीन सोडली नाही. बिवलकर कुटुंबियांचं स्पष्टीकरण. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा. 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा. उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क. इंडिया आघाडी आणि NDA मध्ये काटेकी टक्कर. शंभर बातम्या या बुलेटिनला सुरुवात करतोय. आरक्षणाबाबतचा GR सरकारनं प्रचंड दबावाखाली काढला. शासनाच्या मराठा आरक्षण GR मुळे राज्यात नाराजी आहे. GR बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. GR मागे घ्या किंवा त्यात बदल करा अशी मागणी भुजबळांनी केली. GR मधील मराठा समाज शब्दावर आमचा आक्षेप आहे. ओबीसी कुणबी मराठा असा उल्लेख हवा असं छगन भुजबळ म्हणाले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचं आहे असंही भुजबळांनी सांगितलं. आरक्षण हा सामाजिक विषय आहे. ओबीसी प्रश्नात राजकारण आणू नका असं छगन भुजबळांनी म्हटलंय. कोणीही वाद घालायचा नाही. सध्या ओबीसी नेत्यांमध्ये आक्रोश आहे, तो दाखवणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हणाले. खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली. फडणवीसांनी स्वतःची तुलना फिनिक्स पक्षाप्रमाणे केली. याचा अर्थ त्यांची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्याच सहकार्यांनी केला असावा असा हल्लाबोल राऊतांनी केला. फडणवीसांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात कधीच कुणी कुणाची राग करत नाही. कुणीही कुणाबद्दल असे विचार ठेवून राजकारण करत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाले. कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे गटातील 2 आमदार सोडले तर त्यांचे सगळे आमदार आणि माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर त्यांना मोठा धक्का देणार आहोत असा दावा कृपाल तुमाने यांनी केला. आमदार रोहित पवार यांनी बावनकुळेंवरील केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सरकारी दस्तावेजातून समोर आणलेलं आहे. गौण खनिज उत्खनन प्रकरणी 90 कोटींचा दंड हा तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकाळातला असल्याचं त्यांनी नमूद केलं. उपराष्ट्रपती पदाकरता CP राधाकृष्णन बहुमतानं विजयी होतील असा माझा विश्वास आहे असं वक्तव्य केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी.
तर खासदार श्रीकांत शिंदेंनी मोदींनी दिलेली जबाबदारी आणि त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हे ते खरा करून दाखवतील असा दावाही त्यांनी व्यक्त केला. शिर्डीमध्ये अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडले. लक्ष्मीनगर परिसरात दुचाकीची तोडफोड सुद्धा केली. या प्रकरणी सुजय विखेंच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या 29 वर्षांपासूनचं घट्ट असं समीकरण आहे. 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं आणि शिवसेना 2 गटात विभागली गेली. आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत कसोटी लागेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात घेण्याकरता जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाईल अशी माहिती शिंदे सेनेतील सूत्रांकडून कळते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीवर येलो मोझॅक या रोगानं हल्ला केलेला आहे. या रोगाच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत, आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतो. परभणीमध्ये महिलांकरता उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये असुविधा वाढत असून इथं येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याचीही व्यवस्था नाहीये. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना गाडीत बसावं लागतं. नाशिकमध्ये आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. सेवेत कायम करण्याच्या मागणीकरता कर्मचारी रस्त्यावर उतरले. संगमनेर प्रांत कार्यालयासमोर शिव आर्मी संघटनेनं आंदोलन केलं. भाकड जनावरं घेऊन शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करावी याची मागणी केली. भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट इथं क्लोरीन वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. वायू गळतीची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्तांचं अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेतली. सगळ्यांचे प्राण वाचवले. यात 5 कर्मचारी बाधित झाले. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात 1.5 महिन्यांपासून हुलकावणीत येणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद झाला. रामपूरवाडी परिसरातील वैशाली थोरात यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भातील कठोर कारवाई केली. पोलिसांनी एकूण 40 गणेश मंडळांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला. चंद्रपुरामध्ये आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी झडपीसमोर निदर्शनं केली. 20 ऑगस्टपासून संप सुरू असून राज्यातील 36,000 कर्मचारी संपावर गेले. समायोजन ही आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी. दमदार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. मात्र पाऊस ओसरताच हतनूर धरणातील विसर्ग घटलाय. सध्या धरणाच्या केवळ 4 दरवाजांमधून तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. विशेषतः कावनई आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळाला. नागरिक भयभीत झाले. कपिलधारा रिसॉर्ट परिसरात 2 बिबटे बघायला मिळाले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नागरिक अधिकच घाबरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून साथीच्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. जिल्हा हिवताप विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 113, चिकुनगुनिया 44, मलेरियाचे 100 रुग्ण आढळले. जळगावच्या अमळनेरमधील ढेकूबू या तांड्यातील बंजारा समाजाला आजही स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावतोय. त्यांच्याकरता स्मशानभूमीच नाही, ग्रामस्थांवर उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. स्मशानभूमी नसल्यानं पावसाच्या सरींमध्ये ताडपत्री बांधून अंत्यसंस्कार करावे लागतात. सोलापूर रेल्वे विभागाकडून दसरा आणि दिवाळी करता विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात लातूर ते हडपसर, मुंबई ते लातूर, दौंड ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते हडपसर या 4 गाड्यांच्या 230 फेऱ्या होणार आहेत. दसरा आणि दिवाळी काळात सुट्टी असल्यामुळे रेल्वे गाड्या फुल असणार आहेत. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावातील घसरण काही केल्या थांबत नाही. कांद्याचे भाव 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर गेल्यात. शेतकरी हवालदिल झालाय. कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गावठणवाडी या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतो. नागरिक भयभीत झालेत. त्यामुळे वनविभागानं बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी होती. पुण्याच्या जुन्नरवाडीत 5 तरुणांनी एकत्र येत शेतात औषध फवारणी करून देण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आपली घरची कामं सांभाळून युवक इतर शेतकऱ्यांच्या शेतात औषध फवारणीची कामं करतात. 15 ते 20 हजार रुपये महिन्याला कमावतात. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्याही मजूर टंचाईच्या अडचणी दूर झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांची गेल्या महिन्यामध्ये तपासणी करण्यात आली. या तपासणीनुसार 55 पेक्षा अधिक महाविद्यालयांमधील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित करण्यात आलेले आहेत आणि त्याशिवाय काही महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवले गेलेत. प्रवेश स्थगित करण्यात आलेल्या या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं. चंद्रपूर शहरातील जेसिस चंद्रपूर तर्फे निसर्गाकरता दौड या नावानं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये शेकडो युवक तसंच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कन्नड तालुक्यातील गोहत्या संदर्भात कत्तलखान्याची पाहणी करण्याकरता गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मागे हत्यारबंद जमावानं पाठलाग केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला म्हणून त्यांचे प्राण वाचले. या प्रकरणी पिशोर या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झालेली आहे. पूर्ण
धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील एका 12 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। कान नदीच्या पुलावरून समोरून येणाऱ्या 2 दुचाकींना एसटीने धडक दिली। विद्यार्थिनी लक्ष्मी जयस्वाल हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। इलेक्ट्रॉनिक डिजिटल गेमिंग मशीनच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर भंडारा एलसीबी पथकाने छापा टाकला आणि कारवाईमध्ये बाला इलेक्ट्रॉनिक मशीनसह 2 मोबाईल आणि 2,75,000चा एकूण मुद्देमाल जप्त केला। जुगार अड्डा चालवणाऱ्या तिघांना अटक केली। चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले। परवानगी नसताना त्यांनी काही कामांचे कार्यादेश स्वतः जारी केले। त्यांच्यावर कार्यालयात सतत गैरहजर राहण्याचा सुद्धा दोष आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून एका तरुणीची हत्या करण्यात आली। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घराबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन केलं। सिंधुदुर्गात खासगी बसनं दुचाकीला धडक दिली। मालवण कसाल या राज्यमार्गावर या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला। या अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे याचा मृत्यू झाला। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये एसटी प्रवासादरम्यान 26 वर्षाच्या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। प्रवासादरम्यान युवक सीटवरून खाली पडला। तातडीनं त्याला दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होते। राहुळ गावात मुंबई आग्रा महामार्गावर बुलेट गॅस टँकरचा अपघात झाला। टँकर उलटल्यानं त्यातून गॅसगळती होत असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। गॅसगळती थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। डोंबिवलीमध्ये महिला चोरांनी धुमाकूळ घातलाय। महिलेनं भर दिवसा घरात घुसून कामगाराच्या बॅगेतून 20,000 रुपये लंपास केले। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। आरोपी महिलेचा शोध सुरू आहे। नागपुरामध्ये डोळे तपासणी करता जाणाऱ्या दाम्पत्यावर काळानं घाला घातला। विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिली। 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे, 47 वर्षीय पत्नी इंदू कुंभारे यांचा जागीच मृत्यू झाला। नाशिकमध्ये 2 तरुणींनी मुलांचा वेश करून 3 साथीदारांसह ट्रक चालकांना लुटलं। यावेळी पोलिसांनी सफाऱ्याचं दोन्ही तरुणांना पकडलं। त्यांचे 3 साथीदार फरार झाले। आतापर्यंत या दोघींनी 6 महिन्यांमध्ये 30 ट्रक चालकांना लुटल्याची कबुली दिली आहे। रायगडमध्ये अँटी करप्शन विभागाने धडक कारवाई केली आहे। महिला पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या टेस्टिंग लॅबवर धाड टाकत 15,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या 2 महिलांना रंगेहात पकडण्यात आलं। चंद्रपुरामध्ये चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत एका सांबराचा मृत्यू झाला। या मार्गावर यंदा एकूण 7 वन्यजीवांचे बळी गेलेले आहेत। त्यात 3 अस्वल, 3 सांबर आणि 1 रानगव्याचा समावेश आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांना दणका दिला। संजना जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचे 12,61,271 रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं। अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी शेकडो मोबाईल लंपास केलेले आहेत। या प्रकरणी काळा चौकी आणि DB मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरता शनिवारपासून नागरिकांची गर्दी झालेली होती। किमान 300हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता आहे। विसर्जनाकरता शनिवार रविवार गिरगाव चौपाटीवर गर्दी आहे। चीनच्या ग्वांगडोंग या प्रांताला टापा या चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। जियांगमेन या शहरातील तैशान भागात वादळ धडकलंय। वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तब्बल 41,000हून अधिक नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे। तर तैशान भागातील 1,20,000 नागरिकांना शाळा आणि इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले। या वादळाचा मोठा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसलाय। स्पेनच्या जातिवा परिसराला वादळाचा तडाखा बसलाय। वादळामुळे प्लाझा मेयर शॉपिंग सेंटरचं मोठं नुकसान झालंय।